धन्यवाद रसिक हो. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाला आपण जसा अभिप्राय दिला तसा पुढील कार्यक्रमालाही आपल्याकडून अपेक्षित आहे. तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आता सविनय सादर करत आहोत नटखट गवळण. नटखट गवळण.
त्याला पण कुठे गाणी अरे आगासन आहे, आगासन दिवा. कोणतरी विचारतोय चंदन नमन कुठं आहे, मला सांगते बनी कोण आहे. अरे आगासन दिवा. आमटे घरी जाऊन लाईव्ह चालला अरे हॅलो दोस्त काय तुझं पाठशिंग माग ए सरकवू नको, तू बाहेर जा पहिला. चालून जातो ना. थांब थांब. शंभर एवढेच जातात. सुरेश खाली वाट. अरे मी चंदनच बोलतोय पण मी तुला ओळखला नाही. मला तुला पावसा वाटलं, तुझ्याशी बोलावंसं वाटलं. मला पण तुला पाहावंसं वाटतं. बोलावंसं वाटतं. कारण आज मला जरा वेळ नाही तो. काय झालं? कारण आज आम्ही साऱ्या सया महाराष्ट्राच्या बाजाराला जाणार आहोत. त्यासाठी मला सर्व तयारी करायची आहे. अच्छा, तर तिच्या प्रिय गाण्यापेक्षा आज तिला मथुरेचा बाजार प्रिय झाला आहे. नाही का ना, असं काही नाही. या राधेला तिच्या प्रिय कृष्णापेक्षा या जगातलं कोणतंही काम महत्वाचं नाही बघ. हे राधे फक्त बोलण्यापुरती झालं. नाही का ना, तू माझा श्वास, तू माझा प्राण आहे. पण असं तर असतं तर तू आज मथुरेच्या बाजाराला गेली नसते. सर्व काही समजलं राधे. असंच का असतं तर यापुढे मी तुला नाही देखील बोलवणार. तुझसाठी रे काना येते धावनी वृंदावनी. तुझसाठी रे काना येते धावनी वृंदावनी.
कुठं असल्याशिवाय मैत्रीला गोडवा निर्माण होत नाही. कान्हा, चिलीला खूप झालं. आता तरी येऊ का मी? राधे येऊ शकतेस. हे मथुरा नरेश, तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा आणि माता देवकीला कारागृहातून मुक्त करण्याचे कारण मला मिळाले आहे. आजपासून नाही तर आतापासून मथुरेतील गोकुळातील दैवत मथुरेपर्यंत जाणार नाही याची व्यवस्था करतो. सुदामा, हे सुदामा, सुदामा, हे सुदामा. हॅलो रे आले. झाडवेली पान फुलं हिरवा शिवार उबडलं. झाडवेली पान फुलं हिरवा शिवार उबडलं. गायक पिळंदीत खेळ होत मन माझं रमल. काली पडली सुडाची हळ वड बिग बिग झालं. काली पडली सुडाची हळ वड बिग बिग झालं. काली पडली सुडाची हळ वड बिग बिग झालं. काली पडली सुडाची हळ वड बिग झाडवेली पान फुलं हिरवा शिवार उबडलं. झाडवेली पान फुलं हिरवा शिवार उबडलं. गायक पिळालीत खेळ होत मन माझं रमलं. काली पडली सुडाची हळ वड बिग बिग झालं. काली पडली सुडाची हळ वड बिग बिग झालं. सुदामा, तुला का बोलवलं असं विचारणार नाही? त्याची काहीच गरज नाही. हा सुदामा आपल्या सेवेसाठी कायम तत्पर आहे. मग ऐक तर, आज साऱ्या गोकुळातील गवळणी मथुरेच्या बाजाराला जात आहेत. त्यांची सर्व मार्ग बंद करा. देवा का म्हणून विचारणार नाही, पण एक अडचण आहे. कोणती अडचण? देवा त्या गवळणींनी हुकूम आणि कायदा विचारला तर सांग. हुकूम कृष्णाचा, कायदा सुदाम्याचा. मग ही कामगिरी देवा झालीच म्हणून समज. यशस्वी भव. देवाने कामगिरी सांगितली खरी. ही कामगिरी आपल्याला चोख पार पाडली पाहिजे. आता थेट जातो आणि गवळणींचे रस्ते बंद करतो. त्याच्यावर आहे. दही दूध माठ भराग बाजाराला चलाग दही दूध माठ भराग बाजाराला
बाजारालाच लाग अगं तीच ग ती वचा वचा बोलणारी कथा कथा भांडणारी आपली मावशी. मावशी माता एक कल्ला नाही ती काही कानात भोले बिले घालून झोपता की काय. हाका मारा तिला. ते म्हातारीला बोलूया. ठीक आहे बरोबर अडलो हरी आणि म्हातारीचे पाय धरी.
अगे मावशे अगं काय ग झाला तुझ्या म्हैशी रेडकू झाला खेरडे आला आणि पट्ट तुला ये मी. बाजाराला येते पोरीनो बाजाराला येते बाजाराला येते पोरीनो बाजाराला येते चार चार पोरा पर्यंत उशीर देतो देवाची करणी आणि नालात पाणी सगळी तुमचीच मस्ती होतील ना देवा कलन तुला सांभाळायला मुरट्टे मला सांग तुला नेहमीच कसा
काय सांगू तुला नवरा रातभर कंटाळकर नसतो. माझा पूर्ण बोल ना. लगेच तरी काय गे काय गे? हात करतो. कशाला बोलवली? अगं मावशी, हात मार. हा तेच वरनं कशाला बोलवली? अगं, आम्ही साराच्या मथुरेच्या बाजाराला जातोय. वय काय? त्यासाठी रस्ता माहित नव्हता म्हणून तुला हाक दिली. हा, समजला. आता सांगा कशा जाता त्या. आता मी सांगणारच नाही. नको सांगू. वाट टाकला. जाऊ हे आता जाऊ. नको नको राहू दे. मनावर तुम्हाला डोक्यावर पण घेणार नाही. मला गेला. अजिबात नाही. अगं मावशी, बाजाराला जायचं कसं सांगतेस का? सांगू काय नको सांगू. हे हिला घेऊन जा. मावशी, सांग गं बाई वाट. चला सांगतात मला. हे काय असंच जायचं? मग कसं जायचं? मार्ग वगैरे घ्यायचंय की नाही? मग घ्या की नाही? घ्या गं बोल. हॅलो चला चला रे. हॅलो जायचं का रे बाजाराला? आता तुम्ही घेतला का नाही? हे काय सांगितलं नाही? अगं मावशी, हे सगळं सांगायलाच हवं का? याचं बाजार भरायचं कसं? हे सगळं तुला पेटव. नाव काय आहे? सांगा नवा. एक बाजी आणते. ऐकता? बंद आहे तो. सासरीला शृंगार केला पाहत होती आई ना. सासरीला शृंगार केला पाहत होती आई ना. लुटपुटीरावांच्या मिठीत आईया झोपत नाही. नाही ग, भेटलं होतं मी तिरकट काय करणार. एकाने मी रिक्वेस्ट पाठवली ती मी एक्सेप्ट केली तर त्याच्यावर चिडून बसले म्हणून त्याने मला मिनिटच घेतलं नाही. घालूया? तुम्ही शब्द ऐका. आला आला नुसतं त्यासाठी म्हणते. ऐकताय ना मी झोपले सर्व. आला आला नुसतं त्यासाठी म्हणते. तुम्ही सगळे सांभाळून बसा तर तुमच्या पाणी पिक्सी. इथं काय? तिकडे काही नाही. मला विचारलंच नाही. मावशी नाही, मी नाव घेते. तर राघव नको. अजिबात नाही. बघा. आधी खरा नाही. मी काय खोटा बोलता काय? ऐक मावशी, तुम्ही पण ऐका. नवऱ्याला लागते नवरीची हळद पुसका. नवऱ्याला लागते नवरीची हळद पुसकी. तुझं काय हा? हे देशी पुढं. तुमची काशी. हॅलो बरोबर आहे. ती सुंदरी कुठली? हो मागे. घ्यायलाच पाहिजे.
सुन्या ए दिनेश सुन्या थांबव. जिल्हा रत्नागिरी ऐकलत ना? नाही येतोय आवाज? तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, आडिवरे माझे गाव. कन्या आहे मी कोकणची, भूमिका करते राधेची. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने कला सादर करतो आम्ही नमन कलेची. आमचं नाव घेऊन सांगितलं. तुझा काय? माझा? अशी नाव घे. आता काय राहुल तुला? डोंगर बघा हा डोंगर बघून ना हा डोंगर असा माझ्या उरावर येते असं वाटतं. एक काम करा, एक छोटासा गारा घ्या लवकर. मावशी नाव घे. तुमचं नाव सांगा, नाव घेता येईल. साहिल डिके. साहिल डिके. दादा माझ्या हॅलो हॅलो प्रीतम शिगवान यांच्याकडून 100चं पारितोषिक असले. त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. प्रीतम शिगवान. पहिलं सांगितलं तुमचं नाव काय? साहिल डिके. साहिल साहिल राव थकले असाल आताच आलो. साहिल राव थकले असाल आताच आलो. पोरं बाहेरच खेळताय, थोडं हलून करा. इवले पाय. प्रीतम शिवण कुठं दिसत नाही. पिऊन पडले की काय? पटरीवर साहिल नाव घे. दावणीला बांधलेला वासरू त्याला घातला चारा. त्याला पण घाल. दावणीला बांधलं वासरू त्याला घातला चारा. साहिल तुमचं नाव घेते, तुम्ही मागणी घाला. मजा नाही नाव कसं मास काय गाणं येत नाही. मास म्हणतात शिवाय असे घटला ठेव काय बोल. माझ्या ऐशी पासून देत नाही तर मास कसून येईल. दारे तू बोल बघू. मावशी आहे तू काय
चंद्रमाच्या प्रकाशात चांदण्याच्या सहवासात दया दुधाच्या विक्रीस चला जाऊया बाजारास दया दुधाच्या विक्रीस चला जाऊया बाजारास चंद्रमाच्या प्रकाशात चांदण्याच्या सहवासात चंद्रमाच्या प्रकाशात चांदण्याच्या सहवासात दया दुधाच्या विक्रीस चला जाऊया बाजारात दया दुधाच्या विक्रीस चला
हॅलो रसिक प्रेक्षकांच्या मनापसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. छावा ग्रुप राजापूर यांच्याकडून मावशीच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शन मुंबई. आम्ही त्यांच्या आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. एवढा प्रयत्न करूनही त्या गवळणी निसटल्या. आता काय करावं बरं? त्या गवळणी माझ्यापेक्षाही चतुर निघाल्या. आता एक शेवटचा प्रयत्न करून बघतो. माझ्या सवंगड्यांना बोलून बघतो. हे पेंड्या, हे बोबड्या, अरे हे वाकड्या, अरे हाय कुठं? अरे पेंड्या कुठं आहे? काय रे असा बोलणार रे? अरे मी काय म्हणतो, बाबा श्रीकृष्ण भगवानांनी मोठी कामगिरी सोपवली आपल्यावर. तेव्हा लवकर या बघू. आलो या, लवकर या. हत्ती काठी खांदा घोंगड, हत्ती काठी खांदा घोंगड, हात कांदानी भाकर. हत्ती काठी खांदा घोंगड, हात कांदानी भाकर. साज पडत कानावर गड्या झाली रे गडबड. साज पडत कानावर गड्या झाली रे गडबड.
आपण कशा आलो अरे हा बघ आम्हासनी बोलवतात ना. तुमचा काय चाललाय तर बघतोय आपला मी. अरे तू बोलवलं. आता कशा बोलवला तर सांग. अरे बाबा श्रीकृष्ण भगवानांनी आपल्यावर मोठी कामगिरी सोपवली आहे. काय होय होय. केवढा मोठा केवढा मोठा केवढा मोठा. केवढा मोठा तू केवढा हवाय तर मात तरी सांग. अरे आता तू तोडलंस मग आता सांगू. कामगिरी सांगितली खाली नाही का काय. पहिला मी सांगितलंय कामगिरी काय आहे. तू काय का बघून घे. हा सांग तुझ्या काय म्हणतो. सांगू झाला तुमच्या सगळ्यांचा. काय म्हणतो गोकुळच्या गवळणी गोकुळच्या गवळणी थाट माट करून हे पेंद्या ह्या काय म्हणतात नाट करून अरे गवळणीचा सांगता. झाला सांगू गोकुळच्या गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारी जात आहे. त्यांचा रस्ता बंद करायची आपल्यावर कामगिरी सोपवलेली आहे. अरे आता करी असा करी. कसा करशील तर दाखव जरा. अरे आता करी. अरे मेल्या, आधी तू वाकडा आहे त्यात पण करून टाकशील वाकडा. वाकड्याचा दांडा तुटला बघ. बरं मग सांग ना. हल तुझ्या आपण. मारला मग एवढा. काय कर हल दांडा मोडला तुला. हल. वाकड्याचा दांडा तुटला तरी पण चालेल. याचा तुला काळजी करू नको अजिबात. तू काय करणार आहेस तसं? मी काय म्हणतो पहिला गवलनीसनी हलवायचा मग फुलवायचा मग पलवायचा. बोलवून गेला ज्ञानात तरी खोया. मी काय म्हणतो पेंड्या तुझा पण झालाय लगेच. माझा झालेला सांगतोय ऐकाय पण वाकल्याची आत्ताच चार भांडी झाली आहे. खुश असतील नाही खुश असतील. आणि मी काय त्यांनी पहिला हलवायचा मग फुलवायचा मग पलवायचा. त्या गवळणीतली पालवायचा आहे ना मग ह्या काय तिकडे ओढत होतो. पण बोलून जायची. काय करू काय करणार. अरे मी काय म्हणतो त्यांनी पहिला धरू नका धरू नका. धरू नका धरू नका. अरे धरू नका. मी नाही लावणार. तू काय का सांग बाबा एकदा. बाबड्या इकडे ये. माझ्या स्वामी म्हटलं ना असं बोललं नाही अडवायचा म्हटलं ना. अरे मी काय म्हणतो हे बाबांनो तुमची फालतूगिरी बंद करा. आता इकडून गवळणी गेल्या असतील आणि इकडून कालती येतील. जाऊ दे. हा? मी काय म्हणतो हे बाबड्या बाबा ये. काय म्हटलं. इकडून येतील. जाऊ दे. येतो बोललो. कालती येतील. जाऊ दे. तू जरा शांत बोल. आणि आल्या रे आल्या. आल्या. हे बघ, इकडून येतील. आल्या रे आल्या. मी त्यांचा पकडायचा. अरे बाबा सगळं ऐकून घ्यावा थांबा.
हे काय इकडून आल्या रे आल्या आणि त्यांचा हात पकडायचा अरे आता मी काय म्हणतो त्या गवळ्यांनी येऊते आणि त्यांना मग पकडूया चला मी काय म्हणतो, आता मी सांगतो तसं करूया. आता तुम्ही माझ्या पाठून या चालेल तिथं बघूया आपण काय चला राहिला रे बघ हे. याचा झाला नाही अजून? येतो तुम्ही हो अरे मेला तो वाकला हाय त्याला उचलाय ना खूप अरे पण ह्यो काय हाय ना अरे चोरले माझ्या ए पेंड्या आता दाखव तुझी कमाल. अरे काय ले काय तुझं नाव तरी ता अरे तिचं नाव हा काय बोलते तेच मला कळत नाही. अरे तू बोलता चाकरी कलर नाही हा काय बोलते तेच मला कळत नाहीये. अरे मी म्हटलंय आता नाव तरी टाक तुझं नाव काय विचारतोय तू आता माझं नाव चंदा. कुठं दिसत तर नाही तरी म्हटला वलती दिसत नाही का काय या इथं मी धावते मी काय म्हणतोय तुझं नाव तंदा तुझ्या मातात तरी काय आहे धंदा काय म्हणाला काय बोलते तेच कळत नाही. तो म्हणतोय मातात काय आहे मातातलं काय घेऊन अच्छा चाललंय असं होय. हा. मातामध्ये दही आहे. मारील ती इकडे ये. मी काय म्हणतो, मला जास्त आवडत देतो बघत राहा काय म्हणता हा? अरे तुझं कान काय उंदरात कुठं काय गं? काय बोलते तुला येतात. अरे मी म्हटला मास झाला तर तातूच दे अरे तो म्हणतोय तो यायला काही सांगू नाही तर टाकाय दे तर बघू दे असं होय कर हात पुढे. असंच वाटलंय ना दे कर ना पुढे देते. मी काय म्हणतो माझा पण दे ना बघतो असं काय लॉली काय रे खरंच आंबट आहे. काय म्हणतोस? पण मी तर ताजं ताजं बनवलं होतं. मग आता काय करू? काल दे मी काय म्हणतो या सगळा दूध आहे ना तर पेंड्या तरी वाट देऊन टाक आम्ही बघताव काय काय म्हणतो देतो ना? दिलं त्याला तर टाकू दिला मी पण ऐकलं. अरे ह्यात काय झाला? आपली आली का रे? वरद मार खाली आला पाहिजे. लई झोला अरे लई झोलात लागला अरे आंबट होता ना अरे आंबट होता देव मात नाही तुला घे मग मी काय म्हटलोय अगं हिरे, हे आहेत तरी कोण? आमचा बोलू दे मी काय म्हणतो तुझ्या मातात तरी काय दूध आहे माझ्याकडे. मंडळीने दूध कथा पिओ सांगतात की मी पितो पिओ ना दूध बघू बघ हिचा पण अच्छा
मला तुझी दूध पितो. तुला हवाई काय गुच्छा काय म्हणतो आता उलाय खाऊन बघे आता ह्या मान देवा अच्छा अरे अरे या नाचतील नाचले ना मला दिसत नाही मला तर दिसतच नाही नाचलेलं आम्ही काय म्हणतो आता तू तर आम्हाला देऊ शकणार तसा नाचावला मी काय म्हणतो आता काय तर तुमच्या मनात बोलू या निष्ठा आत्ता आत्ता आत्ताच कळतं मग मी करू झाली हा त्यामुळे तू फुलं कर ही बहिणी झाले काय शिकाय करते काय बोलू थांब झाडून तर नवीन पाकरू तू काय आणलं सांग केलंच काय केलं काय म्हणजे आम्ही खाऊन टाकलेला मला तर कसलं भेटणार नाही का म्हणजे ते नाचलं होतं ना मग मला तर मोल कसा भेटणार देणार नाही देणार नाही आता मेल्या खाल्ला तर देशील काय आता म्हणतात सकाळी यायला लागेल. उद्या यावा नाही उद्या काय मला तर बोलते अरे काय अरे मी देणार संपला या वाकडा झालाय आम्ही श्रीकृष्ण देवाचे सवंगडी अच्छा. काय रे माझा नाव पेंद्या. याचा विचार याचा विचार मी थोडासा हाय वाकड्या हा, तुला सगळा वाकडा दिसतोय म्हणून बोललो थोडासा हाय वाकड्या तुला सांग बाबा पहिला मला सांग मला नाही अरे माझा बाई मारणार नाही मावशीचा थोड रोज झोपत नाही बाबा नाव सांग माझं नाव बोबल्या काय बोलला बोबल्या एवढ्या हो हो इथं आलो कशाला ल्या. गोकुळचं दही दूध गोकुळातच राहिलं पाहिजे का म्हणजे आम्हासनी पिऊ भगवानांचा हुकूम आहे मी म्हणता काय ऐकू नका विश्रांती काय विश्रांती इतकाच बसलं पाहिजे तुम्ही हा हा कायदा मावशे हे दिसताय काय कायदा मी माझ्या शेंडीवर बांधून मिळतो बघ इथं लागावं लागेल ऐक मग बोल जायला बोल कायदा माझा तू मोडू नकोस ग नाहीतर फोडीन मी तुझ्या माटास ग
नक्की म्हणू बघा हा. पेंद्या बोबड्याची धमाल जोडी पेंद्या बोबड्याची धमाल जोडी संगतीला मावशी नाचली अरे पेंद्या बोबड्याची धमाल जोडी संगतीला मावशी नाचली माझ्या कोकणची रमण काल बघा माझ्या कोकणची रमण काल बघा माझ्या कोकणची नमन काला बागा शिगाजली माझ्या कोकणची नमन काला बागा शिगाजली माझ्या कोकणची रमण काल बघा शिगाजली माझ्या कोकणची रमण काल बघा शिगाजली माझ्या कोकणची नमन काला बागा शिगाजली माझ्या कोकणची नमन काला बागा शिगाजली नटनट पोरई सारी नटनट पोरई सारी माझ्या कोकणची नमन काला बागा शिगाजली माझ्या कोकणची नमन काला बागा शिगाजली हॅलो हॅलो एक नंबर कडक मी काय म्हणतो तुमचं झालं काय हॅलो हॅलो आता जो यापूर्वी या गाण्याच्या आधी कायदा सादर करण्यात आलाय त्या कायद्यासाठी वन्स मोर आलाय तर जे गायक आहेत त्यांनी कायदा स्टेजवर येऊन गायचं आहे त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय कडक शुभम लाकण कल्पेश लाकण आणि प्रीतम लाकण यांच्याकडून कायद्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय गुणमावली लोमन नाट्य मंडळ त्यांचे आभारी आहेत धन्यवाद कायदा माझा तू मोडू नकोस ग नाहीतर फोडीन मी तुझ्या माटाच ग
झालो. तसेच किशोर म्हात्रे यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शन त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी काय म्हणतो, झालं तुमचं सगळं? नटून फिटून झाला? ए बाबड्या, मी काय म्हणतो या सगळ्या गवळणी बसल्या की नाही बघून ये तू लवकर ये नाही तर होल पडून टाकी. बसले? आम्ही दमलं म्हणून बसतो तुझा कायदा आहे का आम्ही बसत नाही. तेच म्हणतोय मी पण. आपली कामगिरी आपण चोख पारलेली आहे. कृष्ण भगवान देव येतील. आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी वेदांत शिवराज माधे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कंडक. गुरुमाऊली नमन नाट्य मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी काय म्हणतो, आपली कामगिरी झालेली आहे. आता आपण झालो. त्याचप्रमाणे किशोर म्हात्रे यांच्याकडून पुन्हा एकदा संपूर्ण कार्यक्रमासाठी 150 रुपयाचा बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शन मुंबई त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचा सौंदर्यांचा फायदा असताना त्या साऱ्या गवळणी मथुरेच्या बाजाराला जात आहेत. मला त्यांना अडवायला हवं. हे गवळणी, मीरा म्हणलं. मी देवकी नंदन कृष्णा. यांना माझी ओळख पटवून दे. कान्हा, मी ओळख पटवून देण्यापेक्षा तुझा जन्म पुन्हा सांगितल्यास तर बरं होईल. हो राधे. ऐका माझा जन्म पुन्हा. रावण आहे रे, थांबा. मथुरेत जन्म तुम्ही गोकुळी वाढतो. मथुरेत जन्म तुम्ही गोकुळी वाढतो. कथा माझ्या जन्माची मी तुम्हा सांगतो. कथा माझ्या जन्माची मी तुम्हा सांगतो. मथुरेत जन्म तो गोकुळी वाढतो. मथुरेत जन्म तो गोकुळी वाढतो. कथा माझ्या जन्माची मी
हॅलो हॅलो महेश करडे यांच्याकडून आता जो अवतार सादर करण्यात आला आहे त्याचा ध्रुवपद सादर करण्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अवतार पाहिला मी मस्ता दरीला मस्त्यावतारी गंगा सुराला वदिला तुझ्या कुर्म होऊन मेरो पाठी धरितो तुझ्या कुर्म होऊन मेरो पाठी धरितो कथा माझ्या जन्माची मी तुम्हा सांगतो कथा माझ्या जन्माची मी तुम्हा सांगतो मथुरेत जन्म तो गोडी वाढतो मथुरेत जन्म तो गोडी वाढतो कथा माझ्या जन्माची मी तुम्हा सांगतो कथा माझ्या जन्माची मी तुम्हा सांगतो. हॅलो 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 छावा ग्रुप राजापूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे राजेंद्र यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अतिजी सुर्वे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रुमावली नमन नाट्य प्रोडक्शन त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसे त्यात- नीरज पवार नीरज पवार नीरज पवार नीरज पवार बैलगाडी शर्यत याचकडून 200 रुपयाचे पारितोषिक आणलं आहे. तसेच मितांश आणि वेदांत याचकडून गवळणीसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आणलं आहे. गुरुमावली नमन नाट्य प्रोडक्शन, मुंबई. आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. हा हॅलो हॅलो नीरज पवार यांचं मावशीचं नाव घ्यायचं आहे. नीरज पवार मावशीने थोडं बाहेर यायचं आहे आणि नीरज पवार यांचं नाव घ्यायचं आहे. लवकर आला बक्षीस काय सूरज आज सूरज गाडी नीरज पवार मावशीने जर यायचं आहे, एक छोटंसं नाव घ्यायचं नीरज पवार यांचं. हॅलो नीरज पवार नीरज पवार शिवायला सुई नाही लागते दाबण शिवायला सुई नाही लागते दाबण. नीरजराव लग्न झाल्यावर लावाल ना माझ्या काठीला साबण. धन्यवाद. खुश आहेत बरं. आम्हाला कानाची पट्टी बसवायला कानासोबत
काय पब्लिक आता आहे दादी अशी चांगली होती. आता का मला अडवलं? नाव कोरिले तुझे राधिके हृदयावरी ग माझ्या हृदयावरी हृदयावरी ग माझ्या हृदयावरी हृदयावरी ग राधे हृदयावरी हे मथुरा नरेश, तुझा बाजार तर बंद केला, आत्ताच तुझ्या भेटीला येतो. हॅलो हॅलो, आता जे गाणं सादर करण्यात आलंय त्या गाण्यासाठी अश्विनी मोहिते यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं पुन्हा एकदा झालं पाहिजे, म्हणजे once more आलं या गाण्यासाठी. राधाकृष्णने स्टेजवर यायचंय, तसंच गायकांसह गाणं स्टेजवर येऊन बोलायचंय. त्याचप्रमाणे छावाग्रुप राजापूर यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रुमावणी नमनाट्य प्रोडक्शन मुंबई
मनपूर्वक आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हॅलो. त्याचप्रमाणे किशोर म्हात्रे यांच्याकडून 100 रुपये, राजेंद्र रजात यांच्याकडून 100 रुपये आणि सुनील कदम यांच्याकडून देखील 100 रुपयाचं बहुमोल पारितोषिक आलंय. गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शन मुंबई, आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नाव कोरिले तुझे राधिके हृदयावरी ग माझ्या हृदयावरी हृदयावरी ग माझ्या हृदयावरी. नाव कोरिले तुझे राधिके हृदयावरी ग माझ्या हृदयावरी हृदयावरी ग माझ्या हृदयावरी. जडला जीव तुझ्यावर सांगे बासरी जडला जीव तुझ्यावर सांगे बासरी. नाव कोरिले तुझे राधिके हृदयावरी ग माझ्या हृदयावरी. रूप साधणी तू अनमोहिनी तू राधे माझ्या प्रेमाची गोड कहाणी तू. रूप साधणी तू अनमोहिनी तू राधे माझ्या प्रेमाची गोड कहाणी तू. तुला पाहिले मन मोहिले तुला पाहिले मन मोहिले पारला तुझ्या रूपाला सावळाली. जडला जीव तुझ्यावर सांगे बासरी जडला जीव तुझ्यावर सांगे बासरी. नाव कोरिले तुझे राधिके हृदयावरी ग माझ्या हृदयावरी. नाव कोरिले तुझे राधिके हृदयावरी ग माझ्या हृदयावरी. हे हृदयावरी ग हॅलो. राधे हृदयावरी. प्रकाश हॅलो. नीरज पवार चिपळूण बैलगाडा शर्यत यांच्याकडून पुन्हा एकदा याच गाण्यासाठी 50 रुपयाचं असं पारितोषिक आलंय. गुरुमाऊली नमन नाट्य प्रोडक्शन मुंबई, आपल्या सर्वांचे ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रसिक हे तुमच्या समोर सादर करतोय कंस मामाचा वध. कंस मामाचा वध. चेक. आमची तर लाईव्ह आहे. पार हुशार. मी आलो
पण हा शामू कुठे राहिला काय माहिती पहिला हात तरी मारून बघतो. चालू आहे. शामू ए शामू ये मेल्या लवकर. हा ये टेल्लो टेल्लो शिपाई पार बरोबर आहे. टेल्लो टेल्लो शिपाई पार बरोबर आहे. टेल्लो टेल्लो शिपाई आमचा पार बरोबर आहे. टेल्लो टेल्लो शिपाई आमचा पार बरोबर आहे. काय रे रामू? हा काय रे? तू जेवढा उशीर कसा काय झाला अरे त्याच काय सांगू? का कायच नाही. हा काय सांगू? मग काय स्वप्न विकणं पडतात. हा? स्वप्न विकणं काय पडतं. काय रे बाबा? माझ मेला आज असा स्वप्न पडला होता सकाळ. हा? काय सांगू तू. काय रे? काय स्वप्न पडला होता? अरे माझं लग्न नाही झालंय ना अजून. हा? सागली स्वप्नात बघतो आहे. तेव्हाच? हा हा, आमची झालेली आहेत ना. हा आमचा स्वप्नांचा पाक कच्चा चूर झालेला आहे. काय म्हणतो मी अजून स्वप्नातच आहे. होय? हा मग काय म्हणतोस काय? अरे पण विचार मेल्या काय स्वप्न पडला तरी सांगेन ना. मी कशा विचारू? तू काय सांगू. ती पहिली लग्नात गाणी वाजायची ना तसं एक गाणं माझ्या कानावर आला. कुठचा रे? हा? कुठचा? ओ डोंगर हिरवा हिरवागार नाही कोणाचा आधार. जाओ बाबा जाओ बाबा मला दिली डोंगराचे हार. बाबा दिला मला डोंगराचे हार. बाबा दिला मला डोंगराचे हार. जाओ बाबा मला दिली डोंगराचे हार. जाओ बाबा मला दिली डोंगराचे हार. हा एक गाणं आला कानावर. हा नंतर काय. हा? मी तेच बोललेलो तुझं लग्न झालेलं नाही ना. हा ऐक तरी. म्हणूनच तशी तुला स्वप्न पडतात. नंतर हा? पोरगी बघितला मी. हा? हा पोरगी बघायला गेलो. चाय पाणी झाला. हा? साखरपुडा पण झाला. हा? नंतर लग्न पण झाला. हा? मग काय नवा नवा जावं. मग काय रे? हा हा? मग सासरवाडीत गेलेच की नाही? अरे सासरवाडीच बोलवलं नाही. हा? बोलवलं तर बोलवलं नाही. हा? बायको माझ्यावर रुसून बसलेली. काय रे? ती गेली माहेरात म्हणून मला तिकडे बोलवलं नाही. होय काय? हा मग गेलाच काय? अरे काय लग्न झालं म्हणजे हा स्वप्न आहे हा बाबा. जरा धीर धर. हा? कोण म्हटला? नाही तर माझा करून टाकशील. नंतर गेलो म्हटलं आता काहीतरी होय. काय होईल? हा काय होईल? काहीतरी जेवाय बिवाय घालतील. हा? हा जावाय गेलेला ना? हा मग मग सासून काय ठेवणार नाही काय तू? हा अरे मग ताच वाट बघतोय. हा? कसल्या तरी थोडी कापीत होती. हा? नंतर जेवताना बघतोय काय रे? जेवण वाढाय पण सासू हा? तर मेवना एक होता ना हा? तो पण आला बाहेर. हा? भाऊजी घ्यावा काय घ्यावा? भाऊजी घ्यावा. काय घ्यावा? अरे भाऊजीच्या नाकावर काय सांगू आता पुढे. होय काय? हा शेवटी काय झाला. काय झालं? जेवलो. हा? त्याला जेवाय काय वाढलं नाही असं. त्या फोडी कसल्या माहिती आहे सोयाबीनच्या. काय बोलतो? झाली माती तुझ्या स्वप्नात पण अशीच स्वप्न पडतात काय रे? पुढं काय झालं का विचार. काय झालं पुढे? जेवलो हा? तर सासरे पण म्हणतात जाऊया नू काय 5 रुपये म्हटलं नाही बाबा तसला काय व्यसन नाही मान. हा? हा नंतर झाला अंतरून टाकला नी. मी म्हटला काहीतरी सजवलं आणि भिजवलं असतं. होय काय? हा? हा? रात्री येईन. होय? हा अगदी येईन. एकदम खुशीत कांदा खात होतो. कशी खात होता? कशी खात होता? काय करतो. काय बोलतोय? हा मग? आता येईन. होय? आता जेवण येईन. हा? हा हा? आता येईन. थांबा हे. थांबे. अरे बाबा, मी आहे. मी आहे, तुझी बायको नव्हं. अरे तिथं पण बायको नव्हती. मग काय रे? तिथं कोण होती. कोण होती? अरे त्या सासरे बोल पाळलेली एवढी मोठी कुत्री. अरे तुझ्या नशिबात कुत्री झालं वाटतं. मी काय बोलतो? हा हा? काय झालं?
मग अशी माझ्या स्वप्नांचा चकाचूर झालाय. मला मी काय म्हणतो, आता येतील महाराज. हा अरे हे गाणं घेतो. अरे मथुरेचा राजा उग्रसे त्याचा पुत्र कंसराज हो राज्य चालवी आनंदात, राज्य चालवी आनंदात, राज्य चालवी आनंदात, राज्य चालवी शिपाई ठेवलं पाऱ्याला, शिपाई ठेवलं पाऱ्याला, शिपाई ठेवलं पाऱ्याला, शिपाई ठेवलं पाऱ्याला. तोट नाही धन संपत्तीला, तोट नाही धन संपत्तीला, तोट नाही धन संपत्तीला, तोट नाही धन संपत्तीला. मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला. गौतम महाराजाने चिडला, गौतम महाराजाने चिडला, गौतम महाराजाने चिडला, गौतम महाराजाने चिडला. कृष्ण 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 या कवट्याने मथुरेचा बाजार बंद केला. महाराजांच्या चरणी प्रणाम असो. शिपाई बाळगाची शोभा करता. माझी चारा काढला. आले आलेत ना पुढे जा अजून परमान. महाराज शिपाई त्या कार्डाने मथुरेला बाजार बंद केला. आणि ते कार्डाला नाही. हातात घ्यावा कायदा. महाराज मी काय म्हणतो, हा? तुमचा पोपट काय कोकणीच खातो काय हो? शिपाई अरे, शामू मी काय म्हणतो, महाराजांचा पोपट कोकणीच खातो काय? होय शिपाई शिपाई महाराज आज जास्त स्वशातात वाटतंय. उद्या उठणार नाही मी अजिबात. शिपाई माझा मित्र अक्रोल त्याला ताबडतोब बोलून घ्या. काय म्हणता वा? शिपाई पुढे कशा जातो? त्यांनी काय सांगितलं ऐकलं रे? हा हा मग जा ना. तू जा ना. मी नाही जाणार. मी काय ठेका घेतलाय का? मी पण काय केलं तुला नाही. हा? तू लपतो का तिकडे एकटे ना? तुझी किती उडते उडू दे. तुम्ही जाऊन. बोली चुकी करूया. हा चालेल. हा? हा, हा. कोणात उडवल्या? याची उडवल्या की पातर आणलाय? हा, बघ. हा. या, कधी? या तिकडे चुकी. हा. हा. बघ. हा. दिसताय? हा. दिसताय काय? अरे तू काय नको. चुकला मी. हा काय मला दिसला नाही रे. हा. या आलं काय? हा. चुकी. हा, मग जा. शिपाई तुमची मस्ती बंद करा आणि ताबडतोब बोलून आणा. तुम्हाला दाखवय ना आता दाखवय ना. मी पण तुम्हाला इथं सांगतो. शिपाई निघा लवकर. लय झालेला दिसतो बाई तुम्ही. हा? लय जोशात आहे. हॅलो अनुज शिर्के यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. गुरुमावळी नमन नाट्य प्रोडक्शन मुंबई त्यांचा आभारी ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आशीर्वाद मित्र अक्रोल त्या कार्ट्याने मथुरेला बाजार बंद केला. त्याला ताबडतोब आमच्या समोर हाजीर करावे. गाणं? गाणं काय तुझा? शिपाई तो कार्टा येईपर्यंत थोडं मनोरंजन करा आमचं. काय म्हणता वा? हा? या काय शिपाई पोरगी दिसतोय ना मनोरंजन करा. उगाच चावट चालय यांच्या काय पण. म्हणतो ये. शिपाई मी एक गाणं म्हणतो त्यांचं मनोरंजन होऊन जाईल. हा. हा? म्हण. म्हणू ना. मायाभूमीसाठी जिंदगी कराती कुर्बान. अरे मायाभूमीसाठी महाराज जिंदगी ऐका. कराती कुर्बान. वीर जवान तुम्हा करीतो मी सलाम. वीर जवान तुम्हा करीतो मी सलाम.
करीतो मी सलाम. महाराज ऐकलात का? वा शिपाई वा, अति सुंदर. तेव्हा आलं पाठी हो. वा मिस्टर अक्रोल, तुम्हाला संपवलेली कामगिरी तुम्ही यशस्वीरित्या पार पाडली. आता तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन तुमचा राज्यकारभार सांभाळा. मामाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. धिक्कार असो! आता तिथल्या उडवणार. तू शांत राहा तिकडं. तात्या मथुरेचा बाजार बंद केला. आता तुला वन सोडणार नाही. मामा वल्गना पुरे मामा. तात्या, तसा तुझ्या 7 भावांना यमलोकी पाठवला, तसा तुलाही पाठवतो. सावध राहा तात्या, सावध राहा. मामा हॅलो. रुही चौगुले आणि अदिरा खात या छोट्या बालिकेकडून या कार्यक्रमासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रुमावली नमन नाट्य प्रोडक्शन त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कृष्ण सावध राहा. हॅलो. आतापर्यंत जो कार्यक्रम सादर करण्यात आला त्या संपूर्ण कार्यक्रमासाठी छवागुरु राजापूर यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले. रुमावली नमन नाट्य प्रोडक्शन आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.